हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भावा बहिणींनो मस्त पैकी हो का. हा देतेत ना मग त्या दिवशीच मोबाईल घेतला तेव्हाच घ्यायचा ना तू जोडून. चला भावा बहिणींनो हो का आताच मस्त असा स्वयंपाक केलेला आहे आणि बाहेर मस्त पैकी आता हवेशीर जेवण करायचंय. काय काय बनवलंय. भरीत फेवरेट खाद्य पदार्थ बनवलेला आहे. ए शिवण्या मोबाईलचं स्टँड आण. मोबाईलचं स्टँड आण. हो का दाखवते तुम्हाला. आय काय कमी येतं का ग तुला. मोबाईलचं स्टँड ओके अपूर्व वांगी घेऊन जा. आण मोबाईलचं स्टँड आण. स्टँड पिया बसली या. पिया राग मानू नको. असे बऱ्याच भावा बहिणीच्या कमेंट आहेत. थोडस वजनावर लक्ष दे. अशा बऱ्याच भावा बहिणींनी खाल्लं नाही मम्मी अजून. अगं खात नाही म्हणूनच वजन वाढतंय का काय. असं का असतं का. आ खाल्ला लागले माझ्यावनी करायला ते. ओ माय गॉड 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 त्यको बहिणीनं स्पेशल शिवण्यासाठी भरीत. आमच्या शिवण्याचं स्पेशल भरीत आहे ही. आणि सगळ्या भावा बहिणीला तुमच्या पूनमताईंनी बनवलेला स्वयंपाक खूपच आवडतो. आणि मला सारख्या कमेंट पण टाकतात की पूनमताई बेताचा व्हिडिओ टाका. माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय बर का भरीत बघून. हा खरं म्हण काय सांगू. नाही मावशी छान स्वयंपाक. इथं बनवले मी बटाट्याची चटणी. ही बटाटा चटणी बनवलेली आहे स्पेशल. माझी आवडती. शिवण्याची आवडती. पियाच्या पण आवडती. आमची पिन मी मग उगाच नाही बटाट्यावान झालो. हा नाद नाही करायचा. तर ही बटाटा चटणी पियानी बनवल्या. चपात्या ही पियूनी चपात्या बनवल्या. आणि इकडं स्पेशल माझ्या नवऱ्याच्या आवडीचं जेवण आहे बाबा. माझ नवऱ्याला भांडण करताय माया बर. काही नाही नका म्हणा. होय वा ही माझ्या नवऱ्याच्या आवडीचं स्पेशल बनवलंय. हो का गरम आहे का. काढ ग शिवण्या ती भांड काढ. दादा जेवला का. काय खाल्लं रे. जेवायचं का. खाना खा की. जेव ना. जेव पोटभर जेवण नाही केलं वाटत. वाटतंय पोटभर जेवण नाही केलं. जेव हो का. ही तुमच्या दाजीची आवडतं स्पेशल भाजी आहे भाऊ बहिणींना. ही पावटे शेवग्याची शेंग आणि टमाटा मिक्स. तर मिक्स भाजी आहे. मस्त पैकी जेवणाचा बेत बनवलेला आहे. आणि आता मला काही बघून दम निघना. मला खूपच भूक लागलेली आहे. जेवायला या रे दोघं पण. या ना म्हण खरंच. अरे ये ना. अरे लयच तू लागला काय उड्या माराय. ये म्हणलंय की ये. अरे ये दोनच घास खा. लय नको खाऊ. अरे ये का आला का. येच म्हणलंय तुला. ये का ये तू तरी कवा जोडीनं बायकोला घेऊन आलाय आमच्या घरी जेवाय. ये चल ये. अरे ये म्हणलंय की. अरे दोनच घास खा. हा कसला येतोय नाद खोळा.
हा सायलीच आहे ती सायलीच. हा संध्याकाळ हा चला ए चला ना ए चल मयुरी ये अरे ये ना अरे 2च घास खा ये ना दादा ये की अरे 2च घास खा बायकोला घेऊन ये तुझ्या ये अरे दोघं एका ताटात जेवा आम्ही काय म्हणणार नाही ये. हो आम्हीच म्हातारा होस तर अजून एका ताटात जेवतो मा नवरान मी माझ्या लेकीनला विचार होय खाणार आम्ही काय भेटतोय तेव्हा बघू पिऊ दे काय तोंडाला लावून बसली मुका घेते काय ते त्यांचं. बर चला ये ना ये चल ये लय लाजायचं नाही आपलंच घर आपलंच जेवण आपणच जेवणार आपणच खाणार होय. तर मस्तपैकी जेवणाचा बेत आहे आणि आज भाऊ बहिणीनो आम्ही आमच्यात अजून 2 सदस्य वाढलेले आहेत हा. तर आज आपलं जेवण मस्तपैकी फिक्स झालेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या चॉईसनी जेवण फुल करायचं आणि मस्त करायचं. बघू दे बरं 2 मिनिटं. हा धरा चला आणि न लाजता जरा पुढं सर अजिबात लाजायचं नाही लपायचं नाही आपलंच घर आणि आपलंच जेवण. पातळ काढून चुरून खा चुरून खायचं नाद नाही करायचं. तुम्हाला माहिती नाही लय जेवण केलं माहिती नाही जेवायचं तुम्ही बस मावशी बस, लय बस. मोठं नका देऊ. बस. हा बस आणि आवडीच आहे पोट भरून जेवा. ए, बटाटे दे. थोडीच द्या. अहो एवढी नका कमी करा. अगं खाय दोघ खायचे अहो ताई बरं घे. कमी करा. हा टक 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 अगं ताई खाओ ताई आताच घरातूनच जेवण करून आलो. नाही खायचं पोट भरून जेवायचं लय विचार नाही करायचा मस्त खायचं चुरून बघा बरं का खायचं. परत मग मग मी चुरूनच खाते तुला माहित आहे का. हा ओ बसाव तुम्ही बी हा मी बसतो जेवा जेवा. ए तायडे बस जेवा. ताई साईड ये. हा हाय बसतो तिथं पलीकडे बस. आज दावत इथं, फोन. इथं, इथं. लय तिला दे गं ह्याच्यात चपाती. ए, ताई, तुला पातळ देऊ का सुक देऊ कोणती जेवल्या बघा जेवण करा आणि मग बसा कवर बसायचं तोवर. ए, तिला दे गं एका ह्याच्यात अजून 2 भांडे आणायचे ना. आण बरं 2 भांड्यांचा. बटाट चटणी काय रे हो, ह्याच्यात दे. मला आपलं घरचं जेवण घेऊन आपण त्यांचं जेवण घेऊ. हा मी म्हणले होते मला आपण काय यायचं ना म्हणलं होतं सर खायचं फुल जेवण होतं आपलं. आता उन्हाळ्याचा दिवस आता आपल्या अशी दावत राहणार आहे बाहेर. आणि मी आता जेवढं कुठं तेवढं कळवलं. ती लय शिजलं आणि मग मी घातलं गट्टा गट्टा. हा ते आम्ही खाऊन आलो नाही का मग त्याच्यामुळे वय पोट व, भरलं. तुम्ही बसा इथं चला हा बसतो जेवा तुम्ही. चला या भात करायला पाहिजे होता थोडा है ना माझं कळा लागला. ओ या व चला व. अरे जेवतो मी जेवा ना का नाही बाया तुम्ही. या बाया तुम्ही जेवले मला काय भूक नाही मागाशी जेवलो नाही का मी. या की अरे मागाशीच जेवलोय मी इथं आल्या एक भाकर खाल्ली मी माहिती का. अरे जेव त्याच्यामुळे भूकच नाही मला. जेवतेत ती चल. माझं काय नाही माझं मी निवांत असतंय माझं काम. हो का वाढलंय तुम्हाला हो का मेहंदी खाणार आहे मी काय खाऊ तीच कळणार आहे मला. आज काय बर्फर बी येते रे बाबा. हो. हा दाबून. दादा लाजू नको काय लागलं तर माग घे. पण मी होय हा हे काय म्हणजे घेणार नाही म्हणतोय का.
हो का व? तुम्हाला वाढलंय राहून दे मस्त मला पैकी. मला तर काय तुम्ही भूकच बसा. नव्हती मी एवढं काय खाणार नाही बरं का मी मागाशी जेवलो होतो बटाट सकाळचंच होतं ना बटाट बाजरीचे चला का भाकरी भाऊ बहिणीनं जेवायला त्याच्यामुळे आवा सकाळचं बटाटा होतं पण बटाट्यात मीठच टाकलं नव्हतं. मी खाल्लं बघ तसंच हा. बरं ते संजूमुळे जर जेवायला बसले नाही तर राहायचं नाही काहीतरी हा. त्यांना म्हणा जेवायला बसा हा बटाट्याचं. आणि नका कर राय ना काय परत बनवते मग आम्ही काय पाणी तुपात लावलं का? कोणाला मला होईल ना? कुसकुस करतात. हे अजिबात नाही 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 भाजी छान झाली. चपाती घ्या. नको बस. अहो लागले की घेऊ गाड्या मावशी. आहे ना बटाटा आहे अजून. मामा सॉरी भावांना बहिणीनं ताडे तरी मी राहून दे गप जाऊन द्या आता गप्पा विषय सोडून द्या आणि जेवून द्या जेव्हा या सगळ्या भावा बहिणींनी गप बस आता तायडीला खावं देते. जाऊन द्या आता गप बसा जेवण जेवा आपलं निवांत काय नाही. आज मी आहे ना 2-3 आयटम बनवला होता भावा बहिणीनं. शिवण्याचं स्पेशल वांगा भरीत आयटम बनवून तिचं जेलू लक्ष गेलं. मग दाजींच्या स्पेशल शेवगा माझ्या स्पेशल बटाटा चटणी पियाच्या माझ्या तरी भात बनवायचा राहिला का पांढरा बनवायला पानवता मग लय बारीक टेस्ट आज आहे ना नंतर मी स्वयंपाकाला बसल्यावर लय भेट बनवते. करते जरा आणि त्यांना उरकत नाही ना लवकर म्हणून. माझं तसं नसतं. मी दुपारपर्यंत स्वयंपाक करायचे चित्र झाले तर काय एकदा मला बनवायला काढून देऊ का? नको नको नको. दादा ए घ्या कालवण घ्या सगळं घ्या आव नको नको मामी नको लागले घेतो मला की मी काय लाजतो काय तेव्हा हे भाजी खरंच छान झाली. आम्ही घेतो की लागली. लागले घेतो काय नाही वरण मला तर आवडलीच नाही. शिवने काय जेवते का नाही ना का पोरगी बरीच केलंय का शिवने उगाच आपले बळत खाते होय ते ताव दावायचा आहे म्हणून. नाही तर जेवता जेवतात पळशीन काय कळणार आम्हाला नाही मला आधी खाऊन द्या ना. खा पोटभर खा आणि मग ताव येईन जरा दूर पाळायला हा तवर जेवायला बी होतोय गायब तवर होईन गायब तिला आता तालमीत उतरायचंय रिंगणात. मावशी ते बी कशाचं टाकले तुम्ही याच्यात? पावटा पावटा मला शेंगा. आणि तिला बाहेर लागतं बटाटेवानी देशीन फेकून टाकून नाही का चांगलं आहे ना. मला नाही आवडत ना ते. नाही खाते हा. खाऊन बघ ना. नाही खाल्लं मी एकदम खाल्ले. आता खाल्ले. अरे आमचं तर पेशल ती आवडतंय आम्ही पेशल ती बी आणतो आम्ही खायसाठी त्याचा भात तर एकच नंबर लागतो. मग त्यासारखं खाणं आहे का हे म्हणते ना राजमा का काय? नाही नाही राजमा वेगळा ही वालाची शेंगा नसते तो हा हा त्यातलं बी यायचं. राजमा बी लय भारी खायला तो बी. राजमा आणि ती तुम्ही तर अजून ती चुटचुटी तुम्हाला तर बघायच नाही तिथं काय बुवा एक नंबर शेंगदाणा चुटचुटी असतं तसलं शेंगदाणे असते लाल लाल आहे का नाही तिथं काय भारी लागत खाय चुनू म्हणून वालाचा बाप होय तर एक नंबर जेवण बनवलंय बरं का तुम्ही बसा जेवायला. हे काय जेवायचंच आहे मला आता या संजू या हे काय आमची जेवण झाली. लय हुसहुस चालू आहे मी बघा तेव्हा. तायडीला तिखट लागलंय ना. ते माझे ओठ उरलेत ना मग मला खूप त्रास होतोय खायला. दाजी एक जेवायला काय बसलोय आता जेवायला तर काय आहे? जेवण जेवण करू आता मस्त पैकी आता सगळा राग रुसवा सोडून दिलाय म्हणा मी जेवस्तवर. हा पण आज रातभर जागायचं चोरट सुटल्या जातं काय सांगू आपण? होय रातभर जाणार. ती बसणार खुर्ची टाकून मी नाही. आम्ही बाहेर झोपतो हा आम्ही तीन दोघं
तुमचं दाजी दोघ जण आहे ना खुर्ची टाकून बसणार आहे. आज आमचं नियोजन बाहेरच आहे झोपायचं. तसं तर नका मग जातो याच्याला दादा तिकडं आणि पप्पा इथं. हा पण तुम्हाला तरी लय भारी पटांगण आहे वड्डे आहे त्याच्यावर झोपायला. मग हा. कसं वाटलं जेवण? एक नंबर. पण मामीची इथं आलो जेवायला त्यांचे मसाले बिसाले एकदम नाही का मसाल्यामध्ये आहे ना एकदम जेवण एकदम भारी. थोडा एकदम असं मध्ये मटणाची क्वालिटी एकदम खाऊन कोणी घेत. त्या सूरजच्या जागेवर जावं लागतं. कोणाच्या? सूरज सुरेश चव्हाण. गोडीगत. मावशी हे कशासाठी आणलं? ती आता तांदूळ काढते. चला बाबांनी ना झालं जेवण सगळी मस्त पैकी. आता उन्हाळ्याचा दिवस असाच बाहेर तुम्हाला बेत बघायला भेटणार. झणझणीत चणचणीत. बाय बाय सगळ्यांना. ते व्हिडिओ सांगत